मुलींना वाटतंय बघा, सासूनी मला काही विचारायचं नाही, कुठं गेलीस, कुठं चालल्यास, किंवा जरा काही विचारलं की सासू बंधन घालते, असं मुलींचं मत आहे. अशीच एक सून सासूला म्हणते की आज मी नाश्ता बनवणार होतो, आज रविवार आहे त्यामुळं आज मी नाश्ता बनवणार होते, मला नवऱ्याला मॅगी बनवून द्यायची होती आणि तुम्ही हे काय करायला लागलाय. सासू आपली बिचारी किचनमध्ये काम करत असते, ही उठून येते 10 वाजता आणि सासूला विचारते, म्हणजे असं जाब विचारते. तर सासू म्हणते, अगं आज माझ्या मुलग्याला मी पराठे बनवून द्यायचं, बटाट्याचे पराठे बनवा लागले, कारण माझं मन होतं की मुलाला पराठे माझ्या मुलग्याला बनवून द्यायचे. मग ती म्हणते, का मला न विचारता तुम्ही कुणाला विचारून बनवा लागलंय हे. तर असं आहे की सुनेला न विचारता सासूनं काही बनवायचं नाही. आजकालच्या मुलींचं असं मत आहे. ती जर बाहेर चालली तर तिला विचारायचं नाही, का ग बाई कुठं चाललीस, कधी येणार आहेस, अजिबात विचारायचं नाही. का विचारताय म्हणून त्यांना लगेच चिड येते. मला ह्या घरात बंधनं आहेत असं त्यांना वाटतं. पण मला एक विचारायचं आहे, मग तुमची आई विचारत नाही का? त्यावेळी तुम्हाला असं वाटत नाही का की माझी आई विचारते तर ह्या आईनं विचारलं तर काय झालं, ही पण आई तुझ्या आईच्या वयाचीच असते ना, नवऱ्याची आई आहे म्हणून काय झालं, तुला विचारू शकते ना. बरोबर आहे की नाही. तर ती सकाळी सकाळी पराठ्यावरनं दोघींचं भांडण होतं. भांडण म्हणजे वाद होतो आणि ही तरा तरा निघते, जाते, माहेरी जाते सून. तर सासूला वाईट वाटतं, थांबवते. अगं एवढ्याशा कारणावरून का चालल्यास, सॉरी म्हणजे सॉरी पण बोलते, चुकलं म्हणते, परत मी तुला विचारून करते असं पण म्हणते. पण हिला अजिबात नाही, आपलाच चालवायचं असतं, त्यामुळं ती निघून जाते. नवरा पण म्हणतो, अगं काय झालं, एवढ्याशा कारणावरनं का माझ्या आईला असं उलट सुलट बोलू नको असं म्हणतो नवरा पण. पण तिला राग येतो की मला न विचारता माझ्या किचनमध्ये का बनवा लागलाय. जाते माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर आई पण तिची काहीतरी बनवत असते आणि तिला पण आश्चर्य वाटतं, अगं अशी कशी अचानक आलीस तू. तरी म्हणते आले. आणि मग तिला कळतं की हिच्या म्हणजे बोलण्यातनं कळतं आईला की काहीतरी बिनसलंय आणि ही वाद करून आलेली आहे. तर आईला असं म्हणत असते तोपर्यंत तिची भाऊजाई येते आणि विचारत नाही नंदेला काय का आलीस वगैरे, काहीच विचारत नाही. ती आपलं आईला विचारते, मी शिरा बनवलेला तुम्ही कुणाला दिला, काय केला. तर ती म्हणते, अगं ते शेजारी पाहुणे आलते त्यांना दिला मी शिरा. तुम्ही कुणाला विचारून दिला, मी बनवला होता ना शिरा, तुम्ही दिलाच का मी बनवलेला शिरा, असं तिची भाऊजाई स्वतःच्या सासूला म्हणते, म्हणजे तिच्या आईला. मग हिला राग येतो. ही म्हणते भाऊजाईला, तू कशी बोलायला लागल्यास वहिनी, तुम्ही असं का बोलायला लागलाय आईला, आणि तुम्हाला कळतंय का तुम्ही कुणाला बोलताय. त्यावेळी ती भाऊजाई म्हणते, का होतंय, मी बोललं तर चालत नाही आणि तुम्ही बोललेलं चालतंय का तुमच्या सासूला. ती सासू, तिचा पण अधिकार आहे ना त्या घरावरती. आता तुम्ही इथं सांगताय मला की माझ्या आईचा घरावरती अधिकार आहे, तुम्ही असं बोलू शकत नाही, मग तुमच्या सासूंचा अधिकार नाही का तुमच्या घरात, तुम्ही बोलून आला ना तसंच. मी बनवलेला शिरा यांनी शेजाऱ्यांना मला न विचारता का दिला, मी विचारू शकते, कारण तुम्ही पण तुमच्या घरात असंच वागता ना, तुमच्या सासून तुम्हाला न विचारता काय करायचं नाही असं तुम्हाला वाटतंय ना. मग इथं पण माझ्या सासून मला विचारूनच सगळ्या गोष्टी करायच्या. त्यावेळी हिचे डोळे उघडतात की आपण काय चुकी केली हे कळतं. आजकालच्या मुलींना हे लक्षातच येत नाही की आपण आपल्या आईला घरात किंमत पाहिजे म्हणून ओरडतो. आपल्या आईला किंमत कधी मिळणार आहे, ज्यावेळी तू तुझ्या सासूला किंमत देशील, ज्यावेळी तू तुझ्या सासूला तशी वागवशील घरी.
काय झालं, थोडंसं काहीतरी खराब झालं, काय झालं, तुमच्या हातनं पण होत असतंय, ते चालतंय. माझा नवरा कमवतो. अगं बाई, तुझा नवरा पहिल्यांदा तिचा मुलगा आहे, तिनं आयुष्य घालवलंय त्याच्यासाठी. मग ह्यांना लगेच वाटतं मग काय झालं, आमच्या आईवडिलांनी पण आयुष्य घालवलंय. माहित आहे, दोघांनाही कष्ट पडलेत. लग्न ही विवाह संस्था, जर असं तुम्ही मुलींनी जर एकेरीवर आलं तर टिकून राहणार नाही. लग्न ही विवाह संस्था टिकत होती कारण एकमेकांचा विश्वास, नातं, आणि नातं जपायला लागणारं जे काही, म्हणजे नातं जपायला जे काही हे लागतं ना, पेशन्स, ते होते आधीच्या लोकांकडं. आता आपल्याकडं ते नाहीत. आपण तोडून टाकायला रिकाम असतो, कारण जास्त कुणालाच हे करत बसायचं नाही आहे. मुलींना असं वाटतं की ह्या बंधनात नकोच मला, मी एकटी राहते, निवांत राहते. पण ज्यावेळी एकटी राहिल्यानंतर संकट ओढवतात, काहीतरी प्रॉब्लेम येतात घरी, त्यावेळी दोघांना ते फेस करायला लागतात ना, त्यावेळी त्यांना कळतं की सासू सासरे असते तर काय झालं, बरं झालं असतं. काय काय लोकांना त्यावेळी पण कळत नाही, त्यावेळी पण वाटतं की माझे सासू सासरे चांगले नाहीत, त्यांनी आमच्याबरोबर चांगलं केलं नाही, ते आमच्याबरोबर चांगले वागत नाहीत. पण आपण काय चुका केलेत हे त्यांना कधीच कळत नाही. तर ही कहाणी, मग तिला कळतं की बाबा आपलं चुकलं. मग तिथून ती घरी जाते सासूकडं. सासूने पराठे बनवलेलेच असतात. मग घरी जाऊन सासूच्या पाया पडते, माझं चुकलं म्हणते, मी आता इथून पुढं असं वागणार नाही म्हणते. नवरा पण पाठीमागनं बघून हसायला लागतो की बरं झालं माझी बायको सुधारली. सासू, मग नवरा म्हणतो आईच्या हातचे पराठे खूप छान लागतात बरं का. तर ही पण म्हणते हो हो, चला आपण सगळे मिळून खाऊया. मग तिघं मिळून आनंदानं पराठे खातात, मस्त संडे एन्जॉय करतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, आणि फॉलो करायला विसरू नका प्लीज. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, ह्याच्यामुळंच तर मी म्हणजे व्हिडिओ बनवायसाठी मला प्रोत्साहन मिळतं.